गरीब कुटुंब, दोघं नवरा बायकोंचा संसार चांगला चालू आहे, लवकर मुलगा होत नाहीये, संतती नाहीये. लग्न झाल्यावर 13 वर्षाने एक मुलगा झाला, पण मुलगा जन्माला आला आणि 2 वर्षांनी मुलाचा बाप वारला. तेव्हापासून आईने ठरवलं की मला मुलासाठी जगायचं. सौभाग्याचं लेणं गेलं माझ्या देवा, सौभाग्याचा जोडा आमचा बांधलास रे, पण माझ्या लेकराचा आणि माझा आधार मात्र हिरावलास. पण मला लेकरासाठी जगायचंय. दुसऱ्याच्या शेतामध्ये 200 रुपये रोजाने माही कामाला जायची, पण मुलाला शिकवत होती. ऐका ऐका ऐका, मुलगा शिकत होता, अनेक परीक्षा पास झाला मुलगा, 10वी 12वी, त्यानंतर इंजिनिअरिंगचा कोर्सही केला. अरे दुसऱ्याच्या शेतामध्ये 200 रुपये रोजाने कामाला जाणारी माई, तिचा मुलगा सरकारी इंजिनियर झाला, 1 लाख रुपयाची नोकरी लागली, 1 लाख रुपये पगार मिळू लागला. आईला आनंद झाला. 2 वर्षांनी मुलाचं लग्नही झालं. मुलगी सुद्धा इंजिनियरच मिळाली, कॉलेज मधलीच मुलगी होती. दोघांचं लग्न झालं. मुलगा इंजिनियर, सुनबाई इंजिनियर. चांगला आनंदाचा संसार सुरू झाला होता. 5-6 वर्षांनी 2 नातवंडही झाली. चांगला संसार चालू होता. पण काय माहीत, दुर्दैव त्या माईचं, तिला एक रोग झाला. तिला टीबी नावाचा रोग झाला. आणि त्यावेळेला टीबी रोगावर काय औषधं नव्हती. माणसं खोकायची मरून जायची. रोज ती खोकायची. आता मात्र घरामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. ती सुशिक्षित सुनबाई रोज घरी यायची, आपल्या मालकाला सांगायची, मालक मी रोज कामावरून घरी येते हो, घरी आल्यावर तुमच्या आईचा खोकला ऐकायचा का? मालक चला ना आपण वेगळं राहू, चला ना आपण वेगळं राहू. त्यावेळी त्या मुलाने सांगायचं, ए तू काही माग माझ्याकडे, फक्त एवढी गोष्ट मागू नकोस. सांगतायत माझे शेजारचे, मी 2 वर्षाचा असताना, मी लहान होतो, 2 वर्षांनी माझा बाप वारला मी जन्माला आल्यावर. तेव्हापासून माझ्या आईने मला तळहाताच्या फोडासारखं जपलंय. तू काही माग माझ्याकडे, फक्त माझ्या माईला माझ्यापासून वेगळं करू नकोस. आणखी काही दिवस गेले. रोज ती सुनबाई सांगायची, अहो मालक चला आपण वेगळं राहू, आई बरोबर तुमच्या राहायचं नाही. त्यांनी सांगायचं, एवढं फक्त मागू नको, एवढं फक्त मागू नको. एक दिवस भांडणं विकोपाला गेली. त्या मुलीने सांगितलं, मालक एक तर या घरामध्ये तुमची आई राहील किंवा मी राहील, काय निर्णय घ्यायचा ते तुम्ही घ्या. मुलीने बॅग भरली, मुलगी जायला निघाली. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. काय करायचं, आईची बाजू घ्यायची का तिची? अरे ती गेल्यावर छोटी छोटी लेकरं आहेत, काय करावं? बायकोच्या मागत पळत गेला. सकाळी मी माझ्या माईची सोय लावतो, आईची सोय लावतो, चलतो माघारी. ती मुलगी परत आली. रात्र संपली, सकाळ झाली. सकाळ झाल्यावर मुलाने आपल्या आईला सांगितलं, चल आई तुला तीर्थयात्रेला नेतो. आई गाडीमध्ये बसली. माझं लेकरू मला तीर्थयात्रेला नेतंय. निघाली गाडी, निघाली गाडी. ऐका ऐका ऐका, गाडी तीर्थयात्रेच्या दिशेने न जाता गाडी एका जंगलाच्या दिशेने गेली. जंगलाच्या बाहेर गाडी उभी राहिली. मुलगा पुढे चाललाय, आई मागे चालली. मुलगा पुढे चाललाय, आई मागे चालली. घनदाट जंगल होतं, दोन्ही बाजूला झाडी होती. आईने काय करायचं, दोन्ही बाजूच्या झाडाचा पाला तोडायचा आणि तो रस्त्यात टाकायचा. माईने काय करावं, दोन्ही बाजूच्या झाडाचा पाला तोडायचा आणि तो रस्त्यात टाकायचा. जंगलाच्या मध्यभागी आल्यावर मुलाने आपल्या आईला झाडाखाली बसवलं. आई बस या झाडाखाली, मी आत्ता पाणी घेऊन येतो. मुलगा वळाला. 20 पावलं टाकली. डबडबल्या डोळ्याने माईने हाक मारली, लेकरा थांब, पाणी आणायला नाही चाललास, मला सोडायला आला होता ना जंगलामध्ये? मुलाने वळून पाहिलं. बाबा जा जा जा, मी कंटाळले रे या त्रासाला, मलाही मारायचंय. या जंगलात सोडलंस मला, भयानक जंगल आहे, हिंस्र पशु येतील, मला खाऊन टाकतील. पण मरायच्या अगोदर ऐक लेकरा, तू जन्माला आलास, 2 वर्षांनी तुझा बाप वारला. तेव्हापासून तळहाताच्या फोडासारखं जपलं. त्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते लेकरा, फक्त तुझ्या स्वप्नासाठी जगले, तुझं चांगलं व्हावं म्हणून जगले. जा घरी, अजिबात मी तुझ्यावर रागवले नाही. चांगला संसार कर. एकदा वळून पहा, तुला डोळे भरून पाहू दे. एकदा तुला डोळे भरून पाहते, शपथ घेऊन सांगते देवाची, एकदा तुझा चेहरा का डोळ्यामध्ये साठवला, पुन्हा डोळे उघडणार नाही. फक्त वाट पाहिल कोणतरी हिंस्र पशु यावा
आणि माझा जीव घ्यावा। मुलांनी पाहिलं आणि जाताना माईने सांगितले, जा बाबा घरी, माझी सुनबाई कडक आहे, पण तिचा रागराग करू नको, माझी नातवंडांना प्रेम लाव, चांगला संसार कर, आणि जाता जाता माझ्यावर एक उपकार कर। मला माहित होतं तू मला जंगलात सोडायला आलाय, म्हणून माय ना मी आयुष्यभर तुझी काळजी केली, तुझं चांगलं व्हावं म्हणूनच हा विचार केला। मला माहित होतं तू जंगलात सोडायला आलाय, परंतु मला जंगलात सोडून तू जाताना तुझा रस्ता चुकायला नको, म्हणून मी आलेल्या रस्त्याने झाडाचा पाला तोडलाय आणि तो रस्त्यात टाकलाय। जाताना या माईवर एक उपकार कर, जाताना त्या पाल्यावरूनच चालत जा, नाही गेलास तर रस्ता चुकशील। हे भयानक जंगल आहे, इथं हिंस्र पशु आहेत, मला खाणारे, मी मरणारे, पण माझ्या लेकराच्या केसालाही धक्का लागाय नको, म्हणून जाताना त्या पाल्यावरूनच चालत जा। मरायला सोडलं होतं माईला, तरी लेकराविषयी तीच भावना, ती माय असते।